सुन मी या घरची मालिकेतल्या जान्हवीच्या आयुष्यात सगळाच गोंधळ आहे। त्यातच श्रीही तिला चांगलाच धारेवर धरतोय। त्यामुळे जान्हवी थोडीशी गडबडली आहे। मात्र तरीही वडिलांसाठी ती अनिल रावांशी लग्नाचा निर्णय घेते। मात्र हा भावनांचा खेळ लवकरच संपणार असल्याची हिंट तिने आम्हाला दिली आहे। पाहूया आणखी ती काय काय सांगतेय ते। नमस्कार, आज आपण आहोत होणार सुनमीच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे जान्हवी। चला तर तिला विचारूया की घरात तिच्या नेमकं काय चालू आहे। जान्हवी, काय सांगशील सध्या घरातली परिस्थिती काय, तुझं अनिलसोबत लग्न ठरतंय त्याच्याबद्दल? घरातली परिस्थिती म्हणजे तुम्ही टेलिकास्ट बघतच आहात म्हटल्यानंतर माझा भाऊ आणि माझे बाबा फार जास्त फॉर नाही आहेत या डिसिजनला। हा डिसिजन कम्प्लिटली माझ्या आईने घेतलेला आहे। त्यामुळे आई डेफिनेटली खूप पॉझिटिव्ह आहे आणि प्रत्येक माणूस आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने कुवतीने विचार करतो। त्यामुळे आईचं असं म्हणणं आहे की हीच व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे आणि ह्यांच्याशी लग्न करणं म्हणजे आपल्या घराण्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं असं आहे। बरं, जान्हवी ही खूप इनोसेंट मुलगी आहे आणि खूप भावनिक असल्यामुळे बाबा हा तिचा वीक पॉइंट आहे हे आईला खूप चांगलं माहिती आहे। त्यामुळे करेक्ट बाबांचं नाव घेऊन तिला तिच्या आईने या लग्नासाठी कन्व्हिन्स केलेलं आहे। तिला मनापासून हे लग्न करायची इच्छा अर्थात नाही आहे, ती नाहीच असू शकत कुठल्याही मुलीला। पण येस, ती लग्नासाठी तयार झाली आहे आता। पण मीनवाईल आपण बघतोय की आमचा हिरो जो आहे श्री, तो त्याच्याशी जान्हवीची खूप छान मैत्री झाली आहे। ज्याला भेटल्यावर तिला खूप छान वाटतंय आणि तिच्या नकळत कुठेतरी एक कंपॅरिझन होत आहे तिच्याकडनं की हा कसा आहे किंवा आपला होणारा मग नवरा कसा आहे। त्यामुळे ती तिच्या मनात एक द्वंद्व सुरू झालेलं आहे। पण फक्त इतकंच आहे की ती तिच्या मनातल्या गोष्टींना डोक्यापर्यंत पोहोचूच देत नाहीये, तिला जाणीवच करून द्यायची नाहीये काही वाईट होणार आहे किंवा नाही होणार आहे याची। सो परिस्थिती माहीत असूनही तिने आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायचं ठरवलेलं आहे। नक्कीच, पण कुठेतरी तू ज्या वडिलांसाठी करतेस तेच कुठेतरी याच्यात नाराज दिसतात, तर त्यांच्याबद्दल काय सांगशील? कुठलाही बाप ह्या सिच्युएशनमध्ये नाराजच असू शकतो। माझ्या बाबांना सतत एक गिल्ट असा आलेला आहे की त्यांचा गुडघ्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ते ऑलरेडी हेल्पलेस आहेत आणि ह्या त्यांच्या हेल्पलेसपणामध्ये आज मी एका त्यांच्या वयाच्या माणसाशी लग्न करणं ही गोष्ट त्यांना इतकी गिल्टी फील करून देणारी आहे की त्यांना असं झालंय मी जीव देतो किंवा माझ्या गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे तर टू हेल्प विथ, मला नको तो, मला काही ऑपरेशन नाही करायचं आहे। मुलीच्या आयुष्याची कॉस्ट मोजून नाही झालं पाहिजे ते, त्यामुळे बाबा नाराज आहेत। पण जान्हवीची अशी एक बाजू आहे की ती मुळातच हा डिसिजन तिने तिच्या बाबांना नीट चालता यावं, त्यांचं नीट ऑपरेशन व्हावं यासाठी घेतलेलं आहे। म्हटल्यानंतर तीही तिच्या डिसिजनवर ठाम आहे। नक्कीच, पण या सगळ्यात श्री कुठेतरी तुझ्या जास्त जवळ येऊ पाहतोय, त्याने तुला काहीतरी गिफ्ट दिले, तर त्याबद्दल काय सांगशील? श्रीने मला खूप महागातलं गिफ्ट देऊ केलं होतं, पण जे जान्हवीने स्वीकारलं नाही आहे। कारण तिचे संस्कार आड आलेत, कोणाचेही येऊ शकतात की अचानक एक बस स्टॉपवर ओळख झालेली व्यक्ती, त्याच्याशी आपण रोज भेटतोय बोलतोय, कितीही तो चांगला असला काही असलं तरी मुळात आपण एक छोटंसं गिफ्ट घेताना पण थोडासा विचार करतो, कारण आपण लहान असतो त्यापासून आईबाबांनी सांगितलं असतं कुठल्या नातेवाईकांकडे जाताना सुद्धा कोणी काही दिलं तर घेऊ नका। त्यामुळे मला आठवतंय आपण लहान असताना सुद्धा कोणी चॉकलेट जरी दिलं तरी आपला एक लूक आईकडे जातो पहिले की काय घेऊ की नको घेऊ, हवं तर असतं पण आई काय म्हणेल। तिथे त्याने दिलेल्या सोन्याच्या बांगड्या स्वीकारणं तर अगदीच म्हणजे नाहीच स्वीकारणार ती, ह्यात काही वादच नाही। त्यामुळे त्याने एक गिफ्ट देऊ केलं होतं जे जान्हवीने स्वीकारलं नाहीये। तुला बदलायचं नाहीये कारण तू रिजिड आहेस आणि एकदा स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घ्यायचं असं ठरवल्यानंतर तुला कोण अडवणार ना? ठीक आहे, नको बदलूस तू। तुला कधीतरी माझे शब्द आठवतील आणि तेव्हा तुझ्या हातात करण्यासाठी काहीही उरलेलं नसेल, अगदी पश्चाताप सुद्धा। श्री बराच प्रयत्न करतोय आणि घरातही कुठे याची वादावादी चालू आहे, म्हणजे तुझ्या घरातही, तर काय प्रेक्षकांना सांगशील आता काय नेमकं पाहायला मिळेल? मी प्रेक्षकांना इतकंच सांगेन की आम्हाला मान्य आहे आम्ही जे करतो किंवा जे वागतोय हे कुठेतरी तुमच्या भावनांशी खेळ होतो कधीतरी, किंवा तुम्ही खूप इन्व्हॉल्व्ड होता, तुमच्या आयुष्याचा एक अर्धा तास तुम्ही आम्हाला देत असता की त्यावेळी तुम्ही कामधामं सोडून की नाही आम्हाला बघायची आहे सिरियल म्हणून बसता आणि मग बघायला बसल्यानंतर हे असं काहीतरी तुम्हाला बघायला लागतंय आता ह्या काळात।
त्यासाठी मी स्वतः खूप तुमची माफी मागते. पण तरी ह्या सिरियलचा जॉनर लक्षात घेता खूप रियालिटी बेस्ड आपण करतोय. तुम्हाला जी ही अचानक म्हणजे सिरियल नवीन आल्या क्षणी जी आपलीशी वाटायला लागली आहे, त्यातून मी जान्हवी म्हणून तुम्हाला शब्द देते की तुमच्या भावनांची फार काळ आम्ही नाही खेळणार आणि जे योग्य आहे त्या गोष्टी घडत जातील. त्यामुळे प्लीज असेच आमच्याबरोबर राहा, आमच्यावर असंच प्रेम करत राहा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि तुमच्याशिवाय काहीच नाही. थँक्यू. नक्कीच जान्हवीने सांगितल्याप्रमाणे आता कुठेतरी श्री आणि जान्हवीचं जुळेल अशी आशा आपल्याला वाटते. तुम्ही पाहत राहा ही सिरियल. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेसह दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.